नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। आयचो विशय हो महत्वाचो आसाच, पुणून तितलोच भावनीक, इमोशनल आणि राग हाडपी आता। आयचो दीस म्हटल्यार आयज 8 जानेवारी। 8 जानेवारी ही गोंय मुक्ती चळवळीचे पहिले हुतात्मे बाळा राया मापारी हांचो जल्मदीस, हांची जयंती आयज। गोंय मुक्ती चळवळींत जे गोंयकार वांटेकार जाल्ले आणि पुरायपणान गोंय मुक्त करपाक जाणी आपली जीण पुरायपणान वेचली, तातूंतलेच बाळा राया मापारी हे तरणाटे 26 वर्साच्या पिरायेचेर ते हुतात्मे जाले आणि गोंय मुक्ती चळवळीचे पहिले हुतात्मे म्हणून तांची नोंद जाली। 8 जानेवारी ही तांची जयंती आणि 18 फेब्रुवारी ही तांची पुण्यतिथी। आता फाटल्या वर्सा 18 फेब्रुवारी 2025 ह्या दिसा अस्नोड्या हांगासर एक कार्यावळ जाल्ली। अस्नोड्या बस स्टँडाचेर बाळा राया मापारी हांचो पुतळो सरकारान उबारला। त्याच पुतळ्या कडेन ही कार्यावळ जाल्ली आणि त्या कार्यावळी भितर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी एक उतर दिल्लें। सगळ्या हुतात्म्याच्या फॅमिलीक 10 लाख रुपया दिवपाचे निर्णय सरकारान घेतला आणि त्या पद्दतीन सगळ्या हुतात्म्याच्या फॅमिलीक हे पैसे सरकारान पावयल्या, बरी गजाल आणि त्या गजालीचे पुराय गोंयकारांनी स्वागत केल्लें आसा। पुणून बाळा राया मापारी हांच्या बाबतीत उलयतना मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलेलें की तांचे जे घर म्हटल्यार शिवोली हांगासर तांची बायल जी आहा ती शिवोलची आणि तांची कन्या ही शिवोलेत दिल्या, म्हणटकूच थंय तांचे एक स्मारक उबारतले आणि त्या स्मारकान फुडली पुण्यतिथी साजरी करतले। आता फुडली पुण्यतिथी म्हटल्यार फुडल्या म्हयन्याची 18 तारीख, आयज 8 जानेवारी। पुणून त्या जाग्याचेर कांयच जावंक ना, एक सादो चिरोय लागोंक ना। फक्त 2 फावटी कोण तरी अधिकारी त्या जाग्याचेर येयल्ले, चौकशी केली आणि ते गेले आणि मागीर वर्सभर पुरायपणान कोणीच जाग घेवंक ना आणि हे उतर जे मुख्यमंत्र्यांनी दिल्लें त्या उतराक कांयच व्हॅल्यू उरोंक ना। आता हे उतर आनीक हेर बाबतीन जर आसलेलें जाल्यार आमी एक वेळ मान्य करता आसले, कारण असल्यो घोशणा, असल्यो गजाली हे सरकार सातत्यान करत आसता। पुणून गोंय मुक्ती चळवळीचे पहिले हुतात्मे जाणी आपली जीण, आपलो संसार हो पुरायपणान गोंया खातीर वेचलो, त्या बाळा राया मापारीच्या बाबतीत सरकारा कडल्यान हे अशें घडप हे अत्यंत दुर्दैवीच म्हणचे पडटलें। आयज सकाळी फेसबुकाचेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे फुडारी मधू नाईक हांचो एक पोस्ट पळयलो आणि त्या पोस्टान तांणी ह्या बाबतींतली खंत उक्तायली। बाळा राया मापारी हे भंडारी समाजाचे आणि गोंयांत सगळ्यान व्हडलो समाज हो भंडारी समाज, म्हणटकूच ह्या समाजा खातीर बाळा राया मापारी हे एक भूषण। हालींच आमी पळयले आदिवासी समाजा वतीन बिरसा मुंडा हांची जयंती व्हडा प्रमाणात साजरी जाली। कालूच मुख्यमंत्र्यांनी म्हटला की 16 कोटी रुपया ह्या जयंतीचेर सरकारान खर्च केले आणि बाळा राया मापारीच्या बाबतीत गोंयचो सगळ्यान व्हडलो समाज भंडारी समाज हो अशा पद्दतीन ह्या गजालीच्या बाबतीत फाटी कित्याक उरलो असो प्रश्न हो मधुबाब नाईक हांणी उक्तायला। एक समाजा खातीर भूषण, समाजा खातीर अभिमानाची गजाल, खरें म्हटल्यार समाजान तांची जयंती पुण्यतिथी साजरी करपाक जाय। मधु नाईक आयज खडपाबान हांगासर तांची जयंती साजरी करतातूच, पुणून समाजान ह्या हुतात्म्याची दखल घेवन समाजा खातीर भूषण ठरपी ही जी गजाल आसा ताची दखल समाजूय घेयना, हे दुर्दैवीच म्हणचे पडटलें। आता बाळा राया मापारीच्या बाबतीत सरकारान दिलें उतर हे कशें फाल्स थारला आणि ते फाल्स थारता आसतना ह्याच सरकारा भितर 6 फावटी वेचून आयिल्ले श्रीपाद नाईक जे केंद्रांत मंत्री आसात, भारतीय जनता पक्षाचे राज्यातले अध्यक्ष दामू नाईक हे भंडारी समाजाचेच आसात। त्या भायर भंडारी समाजाचे फुडारी सुभाष शिरोडकर हे WRD मिनिस्टर आसात।
हेरूय भंडारी समाजाचे आमदार सरकारा बरोबर आसात आणि अशें आसतनाय बीन बाळाराया मापारी जे गोंय मुक्ती चळवळीचे पयले हुतात्मे तांच्या बाबतीत ह्या सरकारा कडल्यान अशा तरेची ही गजाल घडप हे म्हाका दिसता ह्या सरकाराकूय सोबाना, पक्षाकूय सोबाना आणि ह्या पक्षा भितरल्या भंडारी समाजाच्याच न्हू तर सगळ्या फुडाऱ्यांक हे सोबाना, कित्याक तर ही गजाल बाळाराया मापारेच्या हौतात्म्य जे आसा ते फक्त भंडारी समाजा पुरती मर्यादित ना तर ते गोंयकारां खातीर गोंयकारांचे ते हौतात्म्य आसा आणि त्या खातीर ताची दखल घेवप सरकारान दिल्लो शब्द पाळप हो खूब महत्वाचो आसलो। आयजूच लोकमताचेर आमकां युगांक नायक हांचो लेख वाचपाक मेळ्ळो। युगांक नायक हांणी बाळाराया मापारीचेर नाटकूय बरयल्लें आसा आणि उत्कृष्ट नाट्य लेखनाचो पुरस्कारूय तांकां फावो जाल्लो आसा। तशेंच प्रकाश वजरीकर सर हांणी बीन बाळाराया मापारीचेर लिखाण केल्लें आसा, नाटक बरयल्लें आसा। युगांक नायक हांच्या आयच्या लोकमतांतल्या लेखांतल्यान आनीक कांय गजाली आमच्या मुखार येयल्यो। त्यो गजाली म्हटल्यार कितें तर त्या वेळार म्हटल्यार भारत स्वतंत्र जावपाचो तो काळ 1946 ते 1961 मेरेन गोंयांत खऱ्या अर्थान सशस्त्र मुक्तीची चळवळ जाली। नेहरून खूब वाट पळयली गोंयकार पोर्तुगीजाच्या विरोधात उठले म्हणून, पुणून फावो तसो उठाव न जाल्ल्या कारणान मागीर निमणो नेहरूक आर्मी धाडून गोंयची मुक्तता करची पडली। हाचो अर्थ गोंय मुक्ती चळवळीत कोणूच गोंयकार नसले काय कितें ना। गोंयाच्या मुक्ती खातीर ऑलमोस्ट 73 जाणांनी हौतात्म्य पत्करलेले आसा आणि हजारांनी स्वतंत्र सैनिकांनी वांटो घेतलेलो आसा। पुणून ज्या प्रमाणान ताचो परिणाम जावंक जाय आसलो तो परिणाम जावंक ना इतल्याच खातीर कारण त्या वेळार पोर्तुगीज सरकार कडेन हांगासरल्यात कांय गोंयकारांचे इतले लागे बांदे आसले की ते हे मुक्ती चळवळ आणि बाकीच्या कसल्याच गजालींनी पडनासले आणि त्या खातीर मुक्ती चळवळ ही बरीच लांबली आणि गोंयच्या मुक्तीक हो उशीर जालो। बाळाराया मापारी हांच्या बाबतीत जर उलोवचें जालें जाल्यार मैते अस्नोडा हांगासरले हे बाळाराया मापाली आणि ओशेल शिवोली आगारवाडेकर फॅमिली जी आसा ती तांचे मामाचे घर म्हणटकूच मामा भाच्याचे अशा पद्दतीचे हे संबंध आणि मामाच्या चलये कडेन तांचे लग्न जाल्ले आणि ती परंपरा मागीरूय चालूच उरली। बाळाराया मापारी हांची चली तिवूय भाच्याक म्हटल्यार शिवोले हांगासर दिली आगारवाडेकर फॅमिली। बाळाराया मापारी, रोहिदास मापारी, सुलोचना मापारी, यशवंत आगारवाडेकर, तुकाराम आगारवाडेकर आणि वासुदेव आगारवाडेकर हे एकाच फॅमिलीतले स्वातंत्र्य सैनिक म्हटल्यार तुम्ही पळयात ही पुराय फॅमिली ही गोंय चळवळीन सक्रियपणान त्या वेळार आसली। इतलेच न्हू तर आझाद गोमंत दलाच्या पुराय कामात बाळाराया मापारी हे मुखार आसलेले। ज्या वेळार 1954 ते 1955 1954 to 55 ह्या काळान ह्या फॅमिलीतले 3 जाण हुतात्मे जाले, बाळाराया मापारी, रोहिदास मापारी आणि यशवंत आगारवाडेकर। येदे व्हडले कर्तृत्व ह्या फॅमिलीचे आसा, मापारी आणि आगारवाडेकर फॅमिलीचे आसा। पुणून आमकां ताची कदर आसा काय कितें, सरकाराक ताची कदर आसा काय कितें? तुम्ही उलोवन वयतात की आमी ताचे घर बांदतले म्हणून, कारण परिस्थिती अत्यंत बिकट, त्यांचे कितें व्हडले घर बंगलो असली परिस्थिती ना म्हणटकूच ते 10 लाख दिवच्या परस ताचे घर बांदचे आणि ते घरूच एक स्मृतीस्थळ तांच्या नावाचे एक प्रेरणास्थळ थारचे अशा उद्देशान मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेलो, ती घोषणा केल्ली। पुणून घोषणा करून कितें उपयोग, ती घोषणा जर पुराय जायना जाल्यार त्याचो अर्थ कितें उरलो, ताका महत्व कितें आसा। हो विषय हो खूप महत्वाचो आणि म्हाका दिसता सरकार ह्या बाबतीत पुरायपणान फेल जाला आणि सरकार फेल जाल्ल्या कारणान खंय तरी सरकारान ह्या बाबतीत पश्चाताप करपाची आयज गरज आसा आणि जो निर्णय सरकारान घेतला तो निर्णय बेगीतल्या बेगीन विदीन नो टाइम म्हणटा विदीन रेकॉर्ड टाइम ही चूक सरकारान सुधरवची आणि जे उतर मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला बाळाराया मापारी हांच्या शिवोले हांगासरल्या घराचे एक स्मृती स्थळान रूपांतर करपाचो विषय हो म्हाका दिसता बेगोबेग सरकारान पुराय करचो पडटलो। स्वतंत्र सैनिकां बाबतीत अशें उलयतना सदांच ताचो विचार तर जावपाक जायच, पुणून जर उलयले जाल्यार ताची पूर्तताय जावपाक जाय।
हेर निवडणुकींनी तुम्ही लोकांक खूप गजाली सांगतात पूण ते तुम्ही पुराय काय करपाक शकनात. लोकांक तोपयो घालपाचो जो प्रकार आसा ती संवय आसा ही आमी मान्य करता कारण आमकां तोपयो घालून घेवन संवय जाल्ली आसा. म्हणून निदान गोंयच्या ह्या मुक्ती चळवळीचे पयले हुतात्मे जाणी आपलो जीव वेचलो, आपलोच न्हू तर ह्या दोन फॅमिलींनी आगरवाडेकर आणि मापारी ह्या फॅमिलीन जे योगदान गोंय मुक्ती खातीर दिल्लेलें आसा त्या योगदानाची निश्चितपणान फकाणां जावची न्हू हो हांगासर खूप म्हत्वाचो विशय. दुसरी गजाल भंडारी समाजा खातीर ही अभिमानाची गजाल आसाच पूण समाजान ज्या पद्दतीन बाळाराया मापारी हांच्या हौतात्म्याचे दखल घेवपाक जाय ती दुर्दैवान समाजा कडल्यान घेतलेली आमकां दिसना. समाज हो केवळ आणि केवळ राजकारणा पुरतीच मर्यादित उरला काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. आदिवासी समाज जर बिरसा मुंडाची जयंती साजरी करपाक 16 कोटी रुपया खर्च करता जाल्यार भंडारी समाज आपल्या समाजातल्या लोकांनी दिल्ले योगदान, दिल्ले हौतात्म्य हाची कदर करून आपल्या समाजा भितर आणि अख्ख्या गोंयकारा भितर, गोंयच्या तरणाटी पिढये भितर ही राष्ट्रभक्तीची ही जी ज्योत आसा ती पेटोवपा खातीर कित्याक फुडाकार घेना असो प्रश्न त्याच समाजाचे मधुबाब नायक हे विचारतात. म्हाका दिसता सरकारान ह्या गजालीची दखल घेवची. सरकारान बाळाराया मापारी हाची फॅमिली पुराय गोंयकाराची माफी मागची की आमचे तुम्ही दिल्ले उतर हे खरें जावपाक शकूंक ना आणि विदीन रेकॉर्ड टायम तुम्ही ते बाळाराया मापारीचे जे तिच्या मामाचे जे घर आसा ज्या जाग्यार ते रावताले त्या जाग्याचेर स्मृती स्थळ बेगीतल्या बेगीन उबारचो आणि तांकां श्रद्धांजली दिवची. 18 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा तांची पुण्यतिथी साजरी जातली. म्हणटकूच ती पुण्यतिथी सरकार साजरी करता आसतना खंयच्या तोंडान कितें उलयतलो तेवूय आमकां पळोवपाक जाय आणि आमी निश्चितपणान त्याच्या कडेन नदर दवरून आसात हाची जाणविकाय सरकारान दवरची. इतलेच. श्रीपाद नाईक, दामू नाईक, सुभाष शिरोडकर हांणी नक्कीच ह्या गजालीची दखल घेवची आणि जी गजाल तुमच्या सरकारा कडल्यान घडल्या ही गजाल पुरायपणान दुर्दैवी म्हणची पडटली. किमान ही गजाल सुधरवपाचो तुम्ही प्रयत्न करात आणि खऱ्या अर्थान बाळाराया मापारी या हुतात्म्यांक तांचो फावो तो आदर, तांचो फावो तो सन्मान करून घेयात. गांवकारी खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुर्या नायक हांच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकर. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.